नमस्कार, मी स्वाती आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मी बरेच दिवस झालं लाँग व्हिडिओ टाकलेला नाही आहे. मी खूप दिवसांनी लाँग व्हिडिओ टाकते आहे. लाँग व्हिडिओ काढण्यासाठी जो वेळ लागतो तो माझ्याकडं नव्हता. बघा, आज आपण ऑर्गॅन्झा ब्लाऊज म्हणजे ऑर्गॅन्झा साडीचा ब्लाऊज जो असतो त्याची ट्रेंडिंग स्लीव्ज जी आहे ती पाहणार आहोत. त्यासाठी हे बघा, मी ऑर्गॅन्झा साडीचा तो पीस होता तो काढून घेतलेला आहे. 1 टक्सचा ब्लाऊज शिवायचा आहे आपल्याला. ही डिझाईन आहे ही आपल्याला पुढच्या साईडला येणार आहे. बॅक साईडने हुक्स आहेत बघा. त्यासाठी मी मागचा पुढचा भाग जो आहे आपला तो पूर्ण बरोबर ठेवून घेतलेला आहे आणि वरच्या साईडने 3.5 इंच घेऊन आपल्याला शोल्डर कट करून टाकायचे आहे. तेथे आपली डायरेक्ट स्लीव्ज म्हणजे बाही येणार आहे. 3.5 इंच सरळ मारून कट केलेले आहे. शोल्डर पूर्ण काढून घेतले बघा. आता आपण रेग्युलर पद्धतीने जसे दोन्ही भाग म्हणजे ब्लाऊज पीस अस्तर आणि ब्लाऊज पीस जसे जोडून घेतो त्या पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचे आहे. ही जी डिझाईन आहे ती तिने पुढच्या बाजूला सांगितलेली आहे. तिचे माप खूप छोटे होते म्हणजे 28 इंचाचे माप होते, त्यामुळे मी एकदम जास्त पीस कट केलेला होता. नंतरही तो पीस शिल्लकच राहतो. मग अशा प्रकारे त्या मापामध्येच आपण पुढचा पीस कट केलेला आहे आणि आता आपण रेग्युलर पद्धतीनेच गळा टाकून व्यवस्थित सगळ्या साईडने शिवून घेणार आहोत. इतक्या दिवस व्हिडिओ बनवायला मला वेळच नव्हता, कारण की लग्नाचा सीझन चालू होता आणि ब्लाऊज शिवायला खूपच आले होते. मग काय होतं, व्हिडिओ काढत बसलं की ते ब्लाऊज तसेच पेंडिंग राहतात आणि नंतर बायाही टाकताना काय करतात सांगू का, की आधी घाई नाही म्हणतात, निवांत दे तुला जेव्हा होईन तेव्हा, आणि जरा 2-4 दिवस झाले की लगेच फोनवर फोन करतात की ब्लाऊज झाला का शिवून. त्यावेळेस मग आपल्याकडे उत्तर नसते. त्यांना मग सांगायचे जरा 2-4 दिवसात देते म्हणून आणि मग ते ब्लाऊज रेडी करायचे. हा आपला पुढचा भाग तयार झालेला आहे. मागचाही भाग आपल्याला अशाच पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही व्यवस्थित बघू शकताय की आपल्याला या ब्लाऊजला बॅक साईडने हुक्स आहेत, त्यामुळे मी हे कसे जॉईंट करून घेणार आहे. रेग्युलर पद्धतीनेच आपण जॉईंट करायचे आहे आणि पुढच्या साईडने जशा पट्ट्या लावतो तशा आपल्याला बॅक साईडने लावायच्या आहेत. मध्येच बॉबिन संपली, दोरा तुटत होता. इतका मला वैताग आला होता मशीनवर बसायचा, पण हा ब्लाऊज अर्जंटमध्ये द्यायचा होता त्यामुळे ते शिवणे गरजेचेच होते. त्या मुलीला लग्नासाठी लागत होता, म्हणजे तिच्या मावस बहिणीचे लग्न आहे, त्या लग्नासाठी तिला तो ब्लाऊज आणि साडी घालायची होती. तिने लग्नासाठी खास ही साडी घेतलेली होती. आता लग्नात शक्यतो काठपदरऐवजी पार्टीवेअरच साड्यांचा जास्त ट्रेंड चालू आहे आणि संध्याकाळच्या वेळेला पार्टीवेअर साड्या दिसतातही खूप छान अंगावर. साडीला शोभेन असा मेकअप केला, वन साईड केली की खूपच छान दिसते, लुक आणखीनच उजळून येते. हे बघा, ही आपली आता बॅक साईडही तयार झालेली आहे. आता मी बघा अस्तरचे 2 भाग खाली घेतलेले आहे आणि शोल्डरपासून म्हणजे मुंड्यापासून शोल्डरपर्यंतचा आकार आखून घेतलेला आहे आणि खालच्या साईडने हे आकार 1-1.5 इंचाने आपल्याला वाढवून घ्यायचा आहे. हे आपली फ्रंट बॅक साईडचं झालं. आपल्याला फ्रंट साईडचं हे असंच आखून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली ब्लाऊजची फिनिशिंग आहे ही खूपच छान येते. आता कापड घेतलेले आहे. शिल्लक राहिलेले पिसाचा जो शिल्लक भाग होता, ऑर्गॅन्झा साडीचा ब्लाऊज असल्यामुळे खूपच सरकत होता, त्यामुळे मी तिथं पिन्स लावून घेतल्या. 7 इंच घेतले, म्हणजे आपण 3.5 इंचाचे शोल्डर घेतले होते. 3.5 पुढचे 3.5 मागचे असे 7 इंच घेतले.
मधून कट मारला. आडवी जी बाजू आहे ती तुम्ही कितीही घेऊ शकताय. मी 20-21 इंच घेतली होती. जेवढ्या तुम्हाला चुन्या पाहिजे असतील, प्लेट्स पाहिजे असतील तेवढे तुम्ही तिथे जास्त कापड घेऊ शकता. हे बघा, अशा प्रकारे मी मोठी टीप मारून घेतली आणि आता ती ओढून घेत आहे, जेणेकरून आपल्या ज्या प्लेट्स आहेत त्या एकसारख्या येतात. माझ्याकडून कडेने टीप मारायची राहिली होती ती मी मारून घेते आणि खालच्या साईडनेही आपल्याला प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत. इथे मी पक्की एक शिलाई परत मारून घेत आहे. अशा प्लेट्स मारल्याने लहान मोठ्या होत नाहीत आणि हे कापड सरकत असल्यामुळे अशा प्लेट्स करायला खूपच सोपे जाते. हे बघा, दुसऱ्याही साईडने मी तशीच एक मोठी टीप टाकून घेतली, 5ची टीप, आणि अशा प्रकारे एक दोरा काढून प्लेट्स मारून घेत आहे आणि एक परत त्याच्यावरून टीप टाकून घेत आहे. किती छान प्लेट्स आलेल्या आहेत बघा आपल्याला. आता दुसराही भाग आपल्याला तसंच करायचा आहे. दोन्ही कडा मी फोल्ड करून घेतलेल्या आहेत. टीप मारून प्लेट्स टाकून घेत आहे. खूपच छान दिसते ही बाई आणि ह्या बाईला जर तुम्ही लटकन लावले तर खूपच ॲक्टिव्ह दिसते. लटकन लावल्यामुळे ह्या बाईला खूपच शो येतो. तिने लटकन लावायला सांगितले नव्हते आणि तेवढा वेळही नव्हता. ती म्हणली जर वाटलेस तर माझी मी लावते, तिला येतात ते लावायला. आई तिला नको होती, ती म्हणली मी करून लावते. पण त्यामुळे या ब्लाऊजचा खूपच शो वाढतो. बघा, जिथे आपण शोल्डर कट केले होते तिथे आपल्याला हे जॉईंट करायचे आहे. आणि आता हा जो पुढचा मागचा भाग आपण कट केला होता आकारानुसार, तो जॉईंट करायचा आहे. व्यवस्थित कोपरे बघून आपल्याला जॉईंट करायचा आहे, जेणेकरून हालचाल होऊ नये. आणि आपले खालचेही कापड येत आहे का ते बघायचं. ऑर्गेन्झाचं कापड असल्यामुळे ते खूपच सटकत होतं. बऱ्यापैकी जास्त त्रास दिला मला या ब्लाऊजने शिवायला. हे बघा, मध्येच कापड निसटले होते, मग ते मी उसवून परत ती जी चूक होती म्हणजे कापड निसटलेले होते ती टीप उसवून मी परत मारून घेतली. इथे मला या कापडाने खूपच त्रास दिला, पण काय करणार ना, हाती घेतलेले काम पूर्ण करावेच लागते. हे मी 2दा उसवले, पण उसवताना फिनिशिंग आपली चुकणार नाही याच्याकडे चांगलेच लक्ष द्यायचे आपल्याला. आता ते मी व्यवस्थित शिवून घेऊन परत वरतून आता आपल्याला मी जसे आतमध्ये फोल्ड करत आहे तसे फोल्ड करून टीप मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपली फिनिशिंग छान येते. इथे तुम्ही कॅनव्हास पेपरचाही वापर करू शकताय. कॅनव्हास पेपरचा वापर केल्याने आपला जो पुढचा गळा असतो तो खूपच टाईट येतो आणि दिसायलाही छान दिसतो. पण मला तिने सांगितले होते कॅनव्हास वापरू नका, कडक असतं, त्यामुळे मी त्याचा यूज केलेला नाही. पण तुम्ही करू शकताय. जशी आपण अस्तरची पट्टी काढून घेतली त्याच पद्धतीने आपल्याला कॅनव्हास पेपर काढून घ्यायचा आहे त्याच आकाराचा, आणि अस्तरच्या पेपरवर ठेवून आपण जशी बॅक नेकला डिझाईन करतो त्याच पद्धतीने हे शिवून घ्यायचे आहे. हा ब्लाऊज तिला खूपच छान बसला. मी फक्त शूटिंग करून घेतली होती. वेळ नसल्यामुळे मला व्हिडिओ एडिट करायला वेळ भेटला नाही. आता मागच्याही साईडला आपल्याला तसेच करायचे आहे. शोल्डर शिवून घेतले आणि ती आपण जशी पट्टी लावली होती ह्या साईडने तशीच आपल्याला मागच्याही साईडने आपण ज्या पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत त्या पट्ट्या लावून घ्यायच्या आहेत. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. प्लीज सपोर्ट करा. व्हिडिओ तर बघतात पण सबस्क्राईब करत नाही किंवा व्हिडिओला लाईकही करत जावा. सबस्क्राईब नसले करायचे तरी व्हिडिओला लाईक करत जावा,
जेणेकरून माझा कॉन्फिडन्स वाढेल आणि मी अशा अनेक नवनवीन व्हिडिओज तयार करून तुम्हाला त्या डिझाईन्सची सोप्यात सोपी पद्धत सांगण्याचा प्रयत्न करेन. कमेंटमध्ये मला सांगा की माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का नाही, किंवा मी माझ्या व्हिडिओमध्ये आणखीन काय बदल करायला पाहिजेत, जेणेकरून माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतील. आमच्या येथून विमान चाललेले आहे. विमानाचा आवाज येत आहे मध्येच बघा. ही रात्रीची वेळ आहे. मी रात्रीच्या वेळी व्हॉइस ओव्हर करत आहे. व्हिडिओ एडिट करत आहे रात्रीच्या वेळी. हे बघा किती छान फुलत आहे ते. जेवढ्या आपण चुन्या मारू तेवढे छान ते फुलत आहे. दुसऱ्याही साईडने आपल्याला तसेच करून घ्यायचे आहे. दिवसभर कामामुळे व्हिडिओ एडिट करायला वेळच भेटत नाही. ब्लाऊज शिवायचे असतात किंवा माझी मुले जी आहेत ती लहान लहान आहेत, त्यामुळे त्यांच्या शाळेचा होमवर्क म्हणा, त्यांना शाळेतून आणणे सोडणे हे सर्व मलाच बघावे लागते. आपल्या ह्या स्लीव्ज तयार झालेल्या आहेत. दुसरी ही बाजू आपण त्याच पद्धतीने करून घेऊ. मी व्हिडिओ म्हणजे जास्त पळवलेला नाही, जेणेकरून तुम्हाला कळले नसेल तर व्यवस्थित कळावे की मी हे कसे शिवून काढलेले आहे. लवकरच आपला 4 टक्स ब्लाऊज कटिंग अँड स्टिचिंगचा व्हिडिओ पण येणार आहे. तोही तुम्ही पाहू शकताय. साधा बिगर अस्तरचा व्हिडिओ, बिगर अस्तरचा ब्लाऊज कसा शिवायचा ते मी सांगणार आहे त्यात. किंवा माझे दुसरेही व्हिडिओ आहेत, होम पेजला जाऊन एकदा बघा की मी शिवलेले ब्लाऊजचे डिझाईन्स आहेत त्यात. 32 चेस्टचे प्रिन्सेस कट माप कसे काढायचे ते आहे. असे खूप व्हिडिओ मी टाकलेले आहेत, तुम्ही एकदा जाऊन बघा. ब्लाऊजला हुकपट्टी काचपट्टी करताना जे जमलिंग होतं त्याबद्दलही मी ती पद्धत सोप्यात सोपी करून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की हुकपट्टी कोणत्या बाजूला असते, काचपट्टी कोणत्या बाजूला असते. आता आपल्या ह्या दोन्ही बाजू करून तयार आहेत. आता रेग्युलर पद्धतीने स्टिच करू, म्हणजे रेग्युलर पद्धतीने शिवून आपण ह्या ब्लाऊजची फिटिंग करून घेणार आहोत. तिने घातला ना हा ब्लाऊज, तिला खूपच आवडला. ती म्हणली खूपच छान शिवलेला आहे. आणि ह्या ब्लाऊजची शिलाई जी आहे ही मी 400 रुपये घेतलेली आहे. तुम्हाला हा ब्लाऊज कसा वाटला मला नक्कीच सांगा. आणि तुमच्या इथे या ब्लाऊजची किती शिलाई घेतील हेही कमेंटमध्ये मला सांगा, जेणेकरून पुढच्या वेळेस जर असा ब्लाऊज माझ्याकडे शिवायला आला तर मी तेवढी सांगेन. हे बघा